श्रावणातला पहिला सोमवार होता. इचलकरंजी येथील रिक्षा चालक प्रशांत पेटकर रिक्षामधून 2 महिला व 2 लहान मुलांना घेऊन जात होते. त्यानंतर अक्षरशः एका वळणावरती काय झालं ते पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. पहिल्या श्रावण सोमवारी रामलिंग धुळोबा मंदिराकडे दर्शनासाठी ही रिक्षा त्यांना घेऊन निघाली होती. रिक्षा चालक प्रशांत पेटकर रिक्षामधून 2 महिला व 2 मुलांना घेऊन श्रावण सोमवार निमित्त रामलिंग धुळोबा डोंगरातील मंदिराकडे निघाले होते. ते सायंकाळी हातकणंगलेहून मार्गावरून रामलिंग फाट्याकडे वळण घेत होते. त्यावेळी कोल्हापूरहून आलेली कुडाळ पंढरपूर ST आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. त्या रिक्षामधील शिवानी आणि श्रीतेज दोघेच जागीच ठार झाले. गंभीर जखमी ललिता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली कोल्हापूर रस्त्यावरून रामलिंग तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे. मात्र दोन्ही बाजूंनी भरधाव वाहने आणि रामलिंगकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच अपघात होतात. तुम्हाला कितीही उशीर होऊ द्या, अशा वळणावरती तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, अशा सुद्धा अनेक लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. ललिता खत्री यांच्या पतीचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. अपघात झाला तेव्हा ते दुकानात होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे.